आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी उपराष्ट्रपती पदासंदर्भातली। महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। सीपी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला। या निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं तर सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळालेली आहेत। दरम्यान निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे। तर एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं होतं आणि या निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन हे विजयी झालेले आहेत आणि आता ते देशाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहेत। त्यांनी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आहे। एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत। मला विश्वास आहे की श्री सीपी राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील। ही निवडणूक प्रचंड चुरशीची होईल असा आभास नेहमीप्रमाणे तथाकथित विरोधकांनी त्या ठिकाणी इंडिया आघाडीने केला होता। तो आपण पाहिलं तर इंडियाच्या संख्याबळापेक्षा कितीतरी अधिक मताने त्या ठिकाणी आमच्या यशस्वी उमेदवारांना मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मतं फुटणार असं भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी वर्तवलेलं होतं आणि त्यानुसारच विरोधकांची मतं फुटली आणि एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे। या अपेक्षित निकालानंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांना आपलीच मतं राखता आली नाहीत असा टोला लगावलाय। दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरती आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे। विरोधकांकडून असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि एनडीएतले सुद्धा काही खासदार आमच्या यूपीएच्या उमेदवाराला मतदान करतील। त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं। मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या। महाराष्ट्रात क्रॉस वोटिंग होईल। आगे आगे देखिए होता है क्या। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे। उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये मवियाची मतं फुटली। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी हा दावा केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 5 मतं फुटल्याचा दावा करण्यात आलेला आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 2 मतं फुटल्याचाही दावा नरेश म्हस्के यांनी केलाय। उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मवियाची मतं फुटल्याचा दावा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 5 मतं तर शरद पवारांच्या 2 खासदारांनी सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आलाय। ते महाराष्ट्रातून सर्वात जास्त क्रॉस वोटिंग झालेली आहे। यूबीटी असेल, एनसीपी असेल, काँग्रेसमधलं प्रमाण कमी आहे, पण तो बाकीच्या पक्षातून सर्वात जास्त पर्सेंटेजमध्ये आम्हाला मतदान मिळालेलं आहे। महाराष्ट्राचा माणूस, महाराष्ट्राचे राज्यपाल नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर देवेंद्रजी यांनी केलेली स्ट्रॅटेजी, यामुळे हे मतदान आम्हाला झालेलं आहे। तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मवियाची मतं फुटलेल्याचा दावा करण्यात आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 5 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 2 मतं फुटल्याचा दावा नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आलाय।